नमस्कार, मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आपण अगदी पटकन होणारे बटाट्याचे काप बघणार आहोत। चवीला एक नंबर लागता। तसेच तुम्ही हे बटाट्याचे काप साइड डिश म्हणूनही बनवू शकता आणि भाजीला काही नसेल आणि टिफिनही द्यायचा असेल तेव्हाही तुम्ही हे बटाट्याचे काप अगदी 5 मिनिटात बनवू शकता। खायला तर एक नंबर लागते। तसेच टोमॅटो सॉस सोबतही हे बटाट्याचे काप खूपच छान लागतात। लहान मुलांनाही तुम्ही असे काप बनवून दिले तर मुलंही आवडीने खातात। त्यासोबत आपण डाळ भात आणि साइड डिशला जर भाजी नसेल तुमच्याकडे तर तुम्ही अशा प्रकारे बटाट्याचे काप हे नक्कीच बनवू शकता। याने आपली जेवणाची चवही वाढते आणि हे बटाट्याचे काप सर्वांनाच आवडता अशी ही रेसिपी आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपल्याला 2 बटाटे घ्यायचे आहे। बटाटे मी स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला याचे चकत्या करून घ्यायच्या आहे। चकत्या ह्या जास्त पातळ करायच्या नाही, थोड्याशा जाडच चकत्या आपण याच्या ठेवणार आहोत। अशा प्रकारे आपण ह्या चकत्या करून घेणार आहोत। हे काप अगदीच आपल्याला टाइम नसेल भाजी बनवायला तरी तुम्ही 5 मिनिटात बनवू शकता आणि तुमचे मस्त अशी बटाट्याची चमचमीत अशी भाजी म्हणा किंवा बटाट्याचे काप म्हणा तयार होतील। बऱ्याचदा पाऊस असल्यामुळे आपल्याला भाजी आणणं होत नाही आणि भाजी काय करावे हाही एक प्रश्न असतो। तर घरात तर आपला बटाटा हा असतोच, तर अशा वेळेस तुम्ही हे काप करू शकता। त्यानंतर आपण या ठिकाणी बारीक रवा घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, लाल तिखट आणि पाव चमचा हळद। त्यानंतर आपण या ठिकाणी धना जिरा पावडर आणि गरम मसालाही घातलेला आहे। तिखट हे थोडं जास्त घालायचं आहे, कारण हे बटाट्याचे काप चमचमीत असे केले की ते चवीला नंबर 1 लागतात। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर असे बटाट्याचे काप यामध्ये घोळवून घ्यायचे आहे। व्यवस्थित असा दाब देऊन घ्यायचा आहे जेणेकरून रवा हा व्यवस्थित चिकटला जाईल। अशा प्रकारे आपण सर्व बटाट्यांना रवा हा लावून घेणार आहोत। अगदी आपण फिश फ्राय करतो त्याचप्रमाणे हे बटाट्याचे काप करायचे आहेत। त्यानंतर तव्यावर तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल थोडं गरम झालं की हे बटाट्याचे काप आपल्याला त्यावर ठेवून घ्यायचे आहेत। बटाटा शिजायला जास्त टाइमही लागत नाही, अगदी पटकन शिजला जातो। असे सर्व काप मी आता यावर ठेवून घेत आहे। या ठिकाणी बघा आपले सर्व बटाट्याचे काप तव्यावर ठेवून झालेले आहे। आता वरनं आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे। काप ठेवायच्या आधी मी 1 चमचा तेल सोडलं होतं। आता व्यवस्थित असे तेलामध्ये खरपूस असे हे फ्राय करून घ्यायचे आहेत। लगेचच आपल्याला उलटायचे नाही। 5 मिनिटं झाल्यानंतर आपण हे बटाट्याचे काप उलटून घेणार आहोत। जर तुम्ही लगेचच उलटायला गेले तर त्याचा सर्व रवा हा निघून जाईल आणि त्याला व्यवस्थित अशी रव्याची कोटिंग येणार नाहीत। त्यामुळे लगेचच आपण बटाट्याचे काप हे उलटणार नाहीत। 5 मिनिटानंतर आपण हे सर्व पलटी करून घेतले आहेत। बघा किती छान असे दुसऱ्या साईडनेही फ्राय झालेले आहेत। दोन्ही साईडने आता आपले बटाट्याचे काप हे छान असे फ्राय करून तयार झालेले आहे। बटाटा व्यवस्थित शिजला आहे का नाही तो एकदा चेक करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला अतिच घाई असेल तर तुम्ही यावर 5 मिनिटं झाकण ठेवू शकता आणि बटाट्याला एक वाफ काढू शकता, म्हणजे तुमचे बटाटा लवकर शिजला जाईल। आपला बटाटा हा अगदी व्यवस्थित शिजला गेला आहे। आता तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। विशेष म्हणजे हे बटाट्याचे काप गरम गरम खायला तर खूपच छान लागतात। लहान मुलंही खूप आवडीने खातात आणि बटाटा हा तर सर्वांच्याच आवडीचा असतो। तर तुम्ही बटाट्याच्या भाजीऐवजी कधी नव्हे असे काप नक्कीच करू शकता। चवीला नंबर 1 लागता। बघा किती छान असे क्रिस्पी आपले बटाट्याचे काप तयार झालेले आहे। सॉस सोबतही तुम्ही हे बनवून खाऊ शकतात। ज्यावेळेस आपल्याला दुपारच्या टायमात भूक लागते तर लहानशा भुकेसाठी हे काप नक्कीच योग्य आहेत आणि हेल्दी पण आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। या ठिकाणी बघा डाळ भातासोबत मी हे बटाट्याचे काप साइड डिश म्हणून केलेले आहेत।
अगदी पोटभरीचं जेवण आपलं तयार होतं. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी झाली कमेंट्स करून सांगायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.